बातमी पुण्यातून आहे। कॉग्निझंट आणि L&T कंपनीकडून पर्यावरण विभागाला 4.5 कोटी रुपयांची लाच देण्यात आलेली आहे। पर्यावरण विभागाच्या 4 तत्कालीन अधिकाऱ्यांसह 5 जणांवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा नोंद झालेला आहे। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। L&T कंपनीचा एक आणि पर्यावरण विभागाचा एक अशा 4 तत्कालीन अधिकाऱ्यांसह 5 जणांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरोनं पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। हे प्रकरण आहे 2012-13चं। अमेरिकेतल्या कॉग्निझंट कंपनीला भारतातल्या मद्रास, तामिळनाडू आणि पुण्यातल्या या हिंजवडीमध्ये इमारती उभ्या करायच्या होत्या आणि यासाठी त्यांनी L&T कंपनीला कंत्राट दिलं। परंतु या इमारती बांधताना पर्यावरण विभागाच्या काही परवानग्या घेणं गरजेचं होतं, मात्र त्यामध्ये बरेच अडसर होतं आणि या परवानग्या घेण्यासाठीच कॉग्निझंट कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि L&T कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी पर्यावरण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्याला 7,70,000 अमेरिकन डॉलरची लाच दिली। म्हणजेच भारतीय बनावटीनुसार 4.5 कोटींची ही लाच होती। परंतु हे प्रकरण समोर आलं ते कसं, तर ज्यावेळेला भारतातल्या कॉग्निझंट कंपन्यांनी अमेरिकेतल्या मुख्य शाखेमध्ये हे सगळं ऑडिट पाठवलं, त्यावेळेला तिथं लक्षात आलं की आपली भारतातल्या कंपन्या ज्या आहेत त्या विनापरवाना म्हणजे पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करून उभ्या राहिल्यात का, अशी शंका त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी यावरती हरकत नोंदवली। त्यानंतर पर्यावरणवादी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत तेच पुढे आले आणि त्यांनी पहिला गुन्हा मार्च 2023 मध्ये चेन्नईमध्ये नोंदवला आणि हिंजवडीतल्या ज्या इमारतीचं बांधकाम झालं त्या संदर्भात त्यांनी अपील केलं हे पुणे सत्र न्यायालयात। मग पुणे सत्र न्यायालयानं याबाबत अँटी करप्शन ब्युरोला चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यामुळं 8 मे 2024 ला पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। नाझीम मुल्ला, ABP माझा, हिंजवडी, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।